नाही, चांगली गोष्ट आहे. मला 2 दिवसाआधी त्यांचा वाढदिवसानिमित्त फोन आला होता. हे पण बोलले की मी मुंबईला आहे, जर मी अमरावतीत असतो तर मी घरी आलो असतो. तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवादही मानले आणि त्यांना सुद्धा मी शुभेच्छा तेव्हाच देऊन दिल्या होत्या. कारण की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा 8-10 दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं, त्यांनी मला विचारलं होतं. तर त्यांच्या शिवसेना पक्ष बांधणीसाठी त्यांनी जो बच्चूभाऊ कडू यांना घेऊन शिवसेनेमध्ये घेऊन त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदेचा निर्णय आहे आणि माझ्या बच्चूभाऊ कडूंना शुभेच्छाच आहे की चांगला आहे. महायुती जो आपला धर्म आहे तो सगळ्यांनी पाळला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, जिल्ह्याच्या हितासाठी पुढे आला पाहिजे. आणि मला सुद्धा काही दिवसाआधी आशिषजी जयस्वाल आहे, शिवसेनेचे मंत्री संजयजी राठोड आहे आणि स्वतः एकनाथ शिंदेजींनी सुद्धा मला मध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्ही शिवसेनेसोबत या. पण मी त्यांना सांगितलं होतं मी निष्ठेने देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच मी आपलं राजकीय शेवट जो आहे म्हणजे राजकारणामध्ये जर मी आहे तिथपर्यंत निष्ठेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच राहील. पण मी महायुती म्हणून आपल्याला नेहमी सपोर्ट करत राहील आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबांचा खंदा कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवन मी त्यांच्यासोबतच राहणार आहे, राजकीय पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार आहे. म्हणून मी तुमच्याकडे येऊ शकणार नाही, पण आपल्या महायुती धर्मामध्ये नेहमी आपण सोबत राहून काम करू अशा पद्धतीने मी सुद्धा म्हणजे माझ्याबद्दलही त्यांची इच्छा होती की माझ्यासारखा कार्यकर्ता यांच्यावर आला पाहिजे. माझ्यासारखा कार्यकर्ता मला अनेकदा आशिषजी जयस्वालजींनी सांगितलं, संजय राठोडजींनी सांगितलं, स्वतः एकनाथ शिंदे साहेब जेव्हा भेटले ते स्वतः त्यांची इच्छा होती. पण या ठिकाणी मला असं वाटतं की बच्चू कडू यांना घेऊन त्यांनी या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेला मजबूत करण्यासाठी एक चांगला कार्यकर्ता त्यांना मिळालेला आहे. आणि महायुती म्हणून युवासेना पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे आणि या ठिकाणी सगळे मिळून महायुती धर्म पाळला पाहिजे. महायुती धर्म पाळून पुढे गेलं पाहिजे आणि अमरावती जिल्ह्याचा असो महाराष्ट्राचा असो आपण सगळ्यांनी मिळून चांगला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ताकदीनं काम करताय त्यांचे हात मजबूत केले पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे. याबद्दल बच्चू कडू यांना माझ्या शुभेच्छा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केली होती. आता महायुतीमध्ये सोबत काम करावं लागणार आहे, कसं पाहता? असं आहे, राजकारणामध्ये कुठलंही काही असं टोकाची भूमिका नसते. राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं लोकसभेमध्ये जे झालं त्याचं चित्र विधानसभेमध्ये कसं उमटलं तुम्ही पाहिलं की लोकसभेमध्ये नवनीत राणाचा पराभव झाला, त्याच्यामध्ये कोणी कोणाकोणाचा सिंहाचा वाटा होता हे जनतेला माहित होतं आणि त्या सिंहाच्या वाट्यामुळं सगळ्यांचा हिशोब जनतेने घेतला आणि त्याच्यापासून सगळ्यांना शिकायला मिळालं की एखाद्या विकासासाठी लढणारा नेता त्याला जर आपण थांबवतो त्या थांबवल्यानंतर काय परिस्थिती होते याचं जिवंत उदाहरण अमरावती जिल्ह्याच्या जनतेने प्रत्येक विधानसभेमध्ये दाखवून दिलंय. मग माझं म्हणणं आहे की आता आपण सगळे महायुती धर्म पाळून लोकसभा असो विधानसभा असो एकत्र येऊन महायुती धर्म पाळला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ताकदीनं काम करताय त्यांचे हात मजबूत केले पाहिजे आणि त्यांच्या विकासाच्या जो योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. या उद्देशाने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. म्हणून मी तरी माझ्या राजकीय जीवनामध्ये निष्ठेने राजकारणामध्ये जिथपर्यंत आहे तिथपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. बच्चू कडू आणि या दविरानाच्या दिल जमाई झाली असं म्हणायला हरकत आहे. आता काय मला वाढदिवसाचा त्यांचा फोन आला, त्यांना मी धन्यवाद म्हटलं आणि मला माहित होतं शिवसेनेमध्ये त्यांचं चालू आहे, त्यांचं प्रहार संघटनेचं विलिनीकरण आणि स्वतः शिवसेनेचा दुपट्टा घेऊन झेंडा घेऊन ते त्यात प्रवेश करणार आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिल्या तेव्हाच की बाबा चांगला निर्णय घ्या तुम्ही. आणि मला असं वाटतं राजकारणामध्ये वेळेनुसार आणि मला वाटतं आधी ते शिवसैनिक होतेच आणि शिवसेनेमध्ये गेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. आणि राजकीय वैर हा कायम कधी नसते. महायुती धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे. महायुतीच्या धर्मावर युती धर्म पाळला पूर्ण ताकदीने आम्ही काम करू आणि विकासाचं विजन घेऊन समोर